काय ताकद असते हे पाहायला मिळालं। अनेक उमेदवारांनी अवघ्या 1 मतांनी विजय मिळवला। पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता ढोरे यांनी अवघ्या 1 मताने विजय मिळवलेला आहे। भाजपच्या पूजा ढोरे यांना 1 मताने पराभव पत्करावा लागलाय। तर गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या संजय मांडवगडे यांचा 1 मताने पराभव केला। गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपा शहारे यांनी भाजपच्या निहारिका पारधी यांना 1 मताने पराभूत केलंय। मुदखेड नगर परिषदेमध्ये देखील भाजपच्या प्रेमाला पांचाळ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावरती 1 मताने विजय मिळवलेला आहे। पुढची बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्याच्या वादाचा नवा अंक हा सुरू झालेला आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा मुलगा मल्हार यानं थेट ओमराजेंना आव्हान दिलंय। जिल्हा परिषदेवरती भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार, तुझ्यात धमक असेल तर उभाटाचा अध्यक्ष निवडून आण, असं मल्हार पाटील म्हणाले। त्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह असलेल्या मशाल चिन्हाचा आईस्क्रीमचा कोन असा देखील उल्लेख केलेला आहे। लोकांनी टाकलेली आहे, त्यांची माज मस्ती सगळी उतरून टाकलेली आहे। मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो, आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे। तुझ्या धमक असेल तर तू उबाटाचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव, तुझ्या धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष तू निवडून दाखव, मल्हार पाटील आपलं नाव बदलेल। दरम्यान धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कळंब, भूम, परंडा, उमरगा या 4 ठिकाणी